मंडळी, आजचा जो व्हिडिओचा विषय आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. भारतात 80 ते 83% लोकांना हा विषय माहितीसुद्धा आहे. पण भारतीय नमुना सर्वेक्षणानुसार अजूनही ग्रामीण भागात याच्याबद्दल जागरूकता आली नाही या विषयाबद्दल. तर तो विषय कोणता, त्याचे फायदे काय, ते आपण सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार मंडळी, मी रेणुका पाथरकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. चॅनलचं नाव आहे मी स्मार्ट होममेकर 24/7. कसं आहे, आपण एखाद्या वेळेला अडचणीत असलो, चिंतेत असलो आणि आपण समोरच्याला मदत मागितली आणि समोरच्याने येऊन पटकन मदत केली, तर आपण त्या व्यक्तीला कधीच विसरू शकत नाही, कारण आपल्या गरजेच्या वेळेला त्या व्यक्तीने मदत केलेली असते म्हणून. आणि असंच उदाहरण एका ठिकाणी अजून लागू पडतं, ते म्हणजे मेडिक्लेम. तर मेडिक्लेम म्हणजे आरोग्य विमा योजना. मेडिक्लेम म्हणजे आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचं सुरक्षा कवच. मेडिक्लेम म्हणजे आपल्या बचतीला, आपल्या कष्टाने कमावलेल्या कमाईला जराही धक्का न लावता आपल्या मेडिकल इमर्जन्सीच्या वेळेला धावून येणारा एक हक्काचा मदतीचा हात म्हणजे मेडिक्लेम. आणि यासाठीच आपल्या कुटुंबाला परवडेल अशी, आपल्या कुटुंबाच्या सोयीसाठी एक मेडिक्लेम पॉलिसी घेणं आवश्यक आहे. यात आता पुष्कळ सुधारणात्मक बदल झालेले आहेत, लवचिकता आलेली आहे. तर या पॉलिसींच्या नियमांमध्ये सुद्धा बरीचशी लवचिकता आली आहे. पहिले कसं व्हायचं की आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची वेळ आली किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो तरच बिलाचे पैसे मिळायचे. आता तसं नाही राहिलं. आता आपल्याला बरं नसलं, आजारी असलो, थंडी, ताप, खोकला, अजून काही असे व्हायरल इन्फेक्शन असले आणि आपण घरी असलो, बाहेर जायची इच्छा नसली, तरी आपण ऑडिओ कॉलने डॉक्टर आपल्याला संपर्क साधतात मेडिक्लेम कंपनीचे, आणि ते विचारपूस करून आपल्याला औषध देतात, प्रिस्क्रिप्शन देतात. तसे ते आपण बाहेरून मागू शकतो किंवा ते सुद्धा देण्याची सोय करतात, घरपोच औषधं मिळतील असं. दुसरी सोय व्हिडिओ कॉल करायची. व्हिडिओ कॉल करून सुद्धा डॉक्टर पेशंटशी संपर्क साधतात. तर यात अजून एक सुविधा अशी पडेल की ताप, सर्दी, खोकला किंवा अजून काही व्हायरल इन्फेक्शन असलं तर डॉक्टर घरीसुद्धा येतात आणि पेशंटची नीट तपासणी वगैरे करतात. आता आजकालच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये OPD सुद्धा कवर असते. 5 ते 6 हजार ही कॅशलेस सुविधा कुटुंबातील प्रत्येक जणाला मिळत असते. आणि शिवाय फुल बॉडी चेकअप हे त्या कॅशलेस सुविधेमध्ये येत नाही. हे पूर्ण मेडिक्लेम जी पॉलिसी काढलेली असते त्याच्यात हे फ्री बॉडी फुल चेकअप हे सुद्धा अवेलेबल असतं. बरं, मी ज्या या मेडिक्लेमच्या सोयीसुविधा सांगितल्या आहेत त्या या फक्त 2 ते 3 कंपन्यांच्या मिळून सांगितलेल्या आहेत. भारतात एकूण 25 ते 28 मेडिक्लेम कंपन्या आहेत. एवढ्या सगळ्यांचे नियम सांगणं किंवा एवढ्या सगळ्या कंपन्यांमध्ये काय सोयीसुविधा आहेत ते सांगणं शक्य नव्हतं, व्हिडिओ लांबला असता. म्हणून मी हे 2-3 कंपन्यांचेच उदाहरण दिलेले आहेत. आपल्या कुटुंबाच्या सोयीनुसार आपल्याला परवडेल असं आपण कोणत्याही मेडिक्लेम कंपनीचा मेडिक्लेम काढू शकतो किंवा पॉलिसी काढू शकतो. बरं, एवढ्या सोयीसुविधा असून पण कित्येक जणांचं असं म्हणणं असतं की मागच्या 2-3 वर्षात तर आम्हाला काहीच झालं नाही, आम्ही नुसताच हप्ता भरला, आम्हाला काही होत पण नाही, सगळे तरुण मंडळी आहे. असं नाही, आजारपण, दुखणं वय बघून येत नाही, ते कोणत्याही वयात येऊ शकतं. तर अशा वेळेला कंपनीची नो क्लेम पॉलिसीसुद्धा असते. जर वर्षभरात आपल्याला कोणतंच दुखणं, आजारपण आलं नाही किंवा हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची वेळ आले नाही, तर जो 5 लाखाचा विमा काढलेला असतो, समजून घ्या आपण 5 लाखाचा विमा काढला असेल तर त्याचं लिमिट 5.5 ते 6 लाख होऊ शकतं. ते आपल्याला कंपनीकडून रिवॉर्ड मिळतं, म्हणजे तेवढं ते बक्षीस मिळतं किंवा बोनस मिळतो. आणि दुसरा पर्याय असा असतो की आपण वार्षिक हप्ता जर भरत असू, समजा तो हप्ता असेल 15,000चा, तर त्याच्यात आपल्याला डिस्काउंट मिळतो. म्हणजे तो 15,000चा हप्ता असेल तर 13 किंवा 13,500 असा होऊ शकतो. हे आपल्याला कंपनीकडून डिस्काउंट मिळतो. ज्या त्या कंपनीचे नियम वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे ती सुविधा पण वेगवेगळी असते. तसंच कंपनीकडून मेडिक्लेम पॉलिसी घेताना त्या कंपनीचे नेटवर्क हॉस्पिटल किती आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. नेटवर्क हॉस्पिटल म्हणजे त्या कंपनीचे शहरातले मोठे मोठे हॉस्पिटल आहेत, त्यांच्याशी टायअप आहे का, कोणते कोणते हॉस्पिटल येते ज्यांच्याशी त्यांचे टायअप आहेत. बरं, जर आपल्याला मेडिकल इमर्जन्सी आलीच अचानक, तर नेटवर्क हॉस्पिटल नसले तरी काही काळजी नाही. किंवा ज्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला अचानक आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला भरती करावं लागलं आणि तिथे ती सुविधा नसली, ते हॉस्पिटल हे नेटवर्क हॉस्पिटल नसलं, म्हणजे कंपनीने टायअप केलेलं हॉस्पिटल नसलं, तरी पण तिथे रिम्बर्समेंट अशी सुविधा असते. म्हणजे बिल आधी आपण भरायचं आपल्या खिशातून आणि नंतर ते बिल जमा करून कंपनीकडे द्यायचं आणि ते कंपनी ते पैसे आपल्या खात्यात जमा करते. त्याला म्हणतात रिम्बर्समेंट सुविधा. बरं, मेडिक्लेम पॉलिसीबद्दल असा एक काही जणांचा समज आहे
की जर समजा आज आपण पॉलिसी काढली आणि उद्यापासून त्याचे लगेच काही दुखणं खुपणं आलं, आजारपण आलं तर लगेच पैसे मिळतील, तर असं नाही आहे. काही विशिष्ट आजारांसाठी 1 ते 2 वर्ष थांबावं लागतं. वेटिंग पिरियड त्यांचा 1 ते 2 वर्ष असलं. आधीपासून जुनं दुखणं असलं, समजा काही वर्षांपूर्वीचं जुनं दुखणं असलं तर 2 ते 4 वर्षसुद्धा थांबावं लागतं, नंतर पैसे मिळतात. आणि फक्त ॲक्सिडेंट अशी गोष्ट आहे की जी एका महिन्याच्यात, जर समजा पॉलिसी काढल्यावर एका महिन्याचा ॲक्सिडेंट झाला तर ॲक्सिडेंटचे पैसे सर्व तुम्हाला, बिलाची रक्कम सर्व तुम्हाला परत मिळतात. तर काही जणांना हा मेडिक्लेमचा हप्ता आहे, वार्षिक हप्ता असतो, तो मोठा वाटतो. तर त्यांच्यासाठी फॅमिली फ्लोटर प्लॅन हा खूप चांगला ऑप्शन आहे, कारण याच्यात कुटुंबातले सर्व सदस्य कव्हर होतात. तसंच याच्यात वार्षिक, अर्धवार्षिक म्हणजे 6 महिन्याचा हप्ता पण आपण भरू शकतो, त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यांनी पण आपण हप्ता भरू शकतो, किंवा दर महिन्यालासुद्धा आपण हप्ता भरू शकतो. पण जेव्हा आपण वार्षिक हप्ता भरतो तेव्हा त्याच्यात थोडासा डिस्काउंट मिळतो, म्हणून वार्षिक हप्ता हा चांगला असतो त्यातल्या त्यात. पण तुम्ही म्हणाल की नाही हप्ताच जड वाटतो, तर हा हप्ता वाया जातो किंवा जड वाटतो असं काही वेळेला वाटून जातं. पण कसं आहे, आपण घरातलं फ्रीज, महागातला मोबाईल, स्कूटी, सगळ्या गोष्टी ह्या हप्त्यानेच घेतो आपण, बरोबर ना? मग ते हप्ते आपल्याला छान वाटतात, त्याच्याने आनंद मिळतो. पण या सगळ्या भौतिक गोष्टींपेक्षा आपलं शरीर त्याच्यापेक्षा खूप जास्त मौल्यवान आहे या भौतिक गोष्टींपेक्षा. त्यामुळेच आपल्या घरात 2 सोयी कमी असल्या तरी हरकत नाही, पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने, आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाचा मेडिक्लेम असणं जास्त आवश्यक आहे. यात काही जणांचा असाही समज असतो की एखाद्या कुटुंबाला जर वार्षिक हप्ता जास्त आला तर आम्हालाही तेवढाच येईल, म्हणून काही लोक पॉलिसी काढायला घाबरतात. पण तसं नाही आहे. एखाद्या कुटुंबामध्ये पती पत्नी, 2 मुलं आणि आई वडील किंवा सासू सासरे पण कव्हर असतात. एवढ्या सगळ्या जणांचा हप्ता एकाच प्लॅनमध्ये असला तर तो जास्त मोठा होतो. पण दुसऱ्या कुटुंबात तसं नसतं. एखाद्या वेळेस पती पत्नी आणि 2 मुलं असं 4 जणांचं कुटुंब असतं, तर त्याला हप्ता कमी बसतो. व्यक्ती आणि वय याच्यावर हप्ता अवलंबून असतो. बरं, या मेडिक्लेमच्या क्षेत्रात सरकारी कंपन्यासुद्धा कार्यरत आहेत, पण प्रायव्हेट कंपन्यांचा फायदा असा आहे की आपल्याला हव्या त्या हॉस्पिटलमध्ये हवी ती सुविधा घेता येते. जसं डिलक्स रूम, स्पेशल रूम अशा सुविधा मिळतात आपल्याला, आणि उपचारही त्वरित मिळतात. कसं आहे ना, मेडिक्लेम आपल्या शरीराचीच नाही तर मनाचीही काळजी घेतो. कितीही कठीण काळाच्या वेळेला आपल्याला हॉस्पिटलच्या बिलाची चिंता नसते, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिक्लेम या विषयाचे फायदे बघितले, त्याची माहिती बघितली आणि पॉलिसी का काढायची असते त्याचं महत्त्व पण जाणून घेतलं. तर मंडळी, आजच्या व्हिडिओची टिप्स अशी आहे की त्याला टिप्सही म्हणता येईल आणि एक महत्त्व पण सांगता येईल मेडिक्लेम पॉलिसीचं, की हे एक खर्च नाही आहे, ही एक गुंतवणूक आहे. आपल्या कुटुंबाच्या आरोग्याच्या भविष्याची गुंतवणूक आहे. त्याच्याकडे खर्च न बघता गुंतवणूक म्हणून बघा आणि खोल विचार करा, तुम्हाला हे म्हणणं बरोबर पटेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आणि तुम्हाला मेडिक्लेम जर काढायचं असेल तर एखाद्या कंपनीच्या चांगल्या मेडिक्लेम ॲडवायझरशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर तुमचा मेडिक्लेम काढा आणि सुरक्षित राहा. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओत नवीन विषय, नवीन टिप्स घेऊन. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि प्रामाणिक राहा. बाय बाय.